हाय हॅलो नमस्कार. प्रिया पारकर हितगुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा व्हिडिओ काय आहे हे तुम्हाला थंबनेलवरून समजलंच आहे. हितगुज मराठी गप्पा हे मी यूट्यूब चॅनल जवळजवळ 3 वर्षापूर्वी सुरू केलंय आणि त्याचे आज 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. त्यामुळे आय एम हॅपी. अगदी सुरुवातीला काही ऑडिओ पण मी टाकलेले आहेत चॅनेलवर माझ्या आणि त्याच्यानंतर वेगवेगळे विषय म्हणजे कुकिंगचा आहे किंवा हॉटेलिंग आहे, फिरायला गेली आहे तिथले आहे किंवा कपडे आहे, ज्वेलरी आहे, कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं अनबॉक्सिंग, असे वेगवेगळे व्हिडिओ मी केले आणि तुम्ही मला छान प्रतिसाद दिला. तुमचा अमूल्य वेळ माझ्यासाठी तुम्ही दिला, त्यासाठी परत एकदा तुमचे खूप खूप आभार. आणि असेच प्रेम असू द्या. आणि कुठल्या आणि वेगळ्या विषयावर तुम्हाला वाटत असेल की मी व्हिडिओ घेऊन यावा तर तुम्ही नक्की मला सजेस्ट करा, मला आवडेल. आणि अशीच तुमची सोबत कायमस्वरूपी असू द्या. पॉझिटिव्ह आणि मोटिवेशनल गोष्टी या मला जास्त आवडतात. त्यामुळे मी हल्ली त्याच्यासाठी जास्त काय म्हणतात ना जागृत पण झाली आहे आणि माझ्यामुळे आणि कोणी यासाठी जागृत होईल यासाठी मी प्रयत्न करत असते आणि नक्कीच मला त्याच्यात यश येईल. मी नेहमी म्हणते माझा व्हिडिओ बघून एखाद दुसऱ्या माणसाला जरी फायदा झाला ना तरी मी जी मेहनत घेते व्हिडिओ बनवण्याच्या पाठी ती माझी सार्थक आहे असं मला वाटलं. माझा वेळ असा खूप छान घालवावा अशी माझी इच्छा आहे, म्हणून मी हे यूट्यूब चॅनल चालू केलं आणि बघूया पुढे अजून किती किती काय काय छान छान गोष्टी घडता आहेत माझ्या हातून. तर त्याच्याकडे लक्ष तुमचं असेलच पण माझं पण आहे आणि लवकरच एक तुम्हाला सरप्राईज असणार आहे. तर थोडंफार गेस करू शकता का तुम्ही ते काय असेल? तर आवडेल जर तुम्ही माझं गेस केलं की मी काय सरप्राईज देणार आहे ते. तर नक्की मला छान वाटेल आणि मलाही पूर्ण विश्वास आहे की तुम्हाला पण माझ्याबरोबर असं संभाषण कॉमेंट्सच्या माध्यमाने साधायला नक्कीच आवडेल. ह्या आनंदाच्या प्रसंगी मुलांनी मला असं एक छान बुके पाठवलाय, दिसतोय तुम्हाला बघा. आणि त्याच्यावर एक खूप छान नोट पण लिहिली आहे, कारण त्यांनी बघितलाय माझा हा सगळा प्रवास आणि किती आपल्या आईला आवड आहे या सगळ्या गोष्टींची आणि ती शिकण्यासाठी किती धडपड करत असते. तर कारण व्हिडिओ बनवणं, एडिटिंग करणं आणि अपलोड करणं, आता ह्या सगळ्या गोष्टी मला खूप व्यवस्थित येतात. थंबनेल बनवणं, तर थंबनेलमध्ये अजून फार मी प्रो नाही झाली आहे पण बनवते आपलं जसं मला येईल तसं. आणि हे जे मी सगळं करते त्याच्यात नक्कीच मला आनंद आहे आणि हा असा छान असा बुके बघून मला असा खूप छान वाटतंय. अर्थातच हा बुके अजून 8-10 दिवस कसा चांगला राहील याच्यासाठी मी नक्की प्रयत्न करेल. आणि तुम्हाला तर आता माहिती झालंय की काय म्हणतो ना आपण, निसर्ग, फुलं, पानं, झाड आणि नदी, समुद्र, तलाव, ओव्हरऑल निसर्गाचीच मला किती आवड आहे. म्हणताना या बुके मी आणि व्यवस्थित ठेवेन जास्तीत जास्त किती दिवस तो राहील त्या हिशोबाने आणि त्याच्याकडे बघून खुश होईल आणि त्याच्याकडे बघून जितकं अजून पॉझिटिव्ह राहता येईल तेवढा नक्कीच प्रयत्न करेल. या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या खूप महत्त्वाच्या असतात, नाही? काय वाटतंय तुम्हाला? सांगा मला हा तुम्ही पण. चला मंडळी, आज इथेच थांबते. तुमचा जास्त वेळ काही मी आज घेत नाहीये आणि तुमच्याबरोबर ही एक गुड न्यूज मला शेअर करायची होती, म्हणून म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ आपण पोस्ट करूयात. नक्की असंच प्रेम माझ्यावर असू द्या आणि तुम्हाला मी जे व्हिडिओ बनवते ते तुम्हाला विषय आवडत असतील तर नक्कीच आपल्या फ्रेंड्सला पण ते शेअर करा आणि असाच मला सपोर्ट करा. परत एकदा थँक्यू सो मच. चला आता परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःला आवडेल तसंच जगा. बाय.